सुप्रभात मित्रांनो, मी सचिन भालेराव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलमध्ये आणि नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर मी आज चाललेलो आहे छत्रपती संभाजीनगरला आणि तिथनं मला जायचं आहे एलोरा केव्ज म्हणजेच वेरूळ लेण्या बघण्यासाठी जायचं आहे। त्यामुळे आज जवळपास 1-1.5 महिन्यानंतर आपला ब्लॉग येणार आहे, कारण थोडं कामात बिझी असल्या कारणानं मला जाता यायला नाही कुठं, त्यामुळे समजून घ्या आणि सुरुवात करूयात ब्लॉगला। आता इथे आहे मी सध्या मेहकरला। तर मित्रांनो, या इथे थांबलोय मी माझ्या मित्राची वाट बघत। माझ्यासोबत आज आहे हनुमान, जो केळं खात आहे आणि ॲक्च्युअलमध्ये पण नेहमी केळंच खाते आणि ही आहे हनुमानची गाडी। आणि लवकरात लवकर जर मित्र आला तर लवकरात लवकर केव्जवर जाता येईल आणि एक्सप्लोर करता येईल। चलो स्टे ट्यून। देतो न काही खाता केळ खात आहे। तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे आतमध्ये। इथे किती आहे रे तिकीट? किती आहे? 40 रुपये पर कॅन्डिडेट तिकीट आहे इथं, एंट्री फी। आणि आता इथं जायचं आहे वेरूळ लेण्या एक्सप्लोर करण्यासाठी। आणि या इथे यांनी सौंदर्यीकरण आणि बाग बगीचा बनवण्यासाठी खूप परिश्रम घेतलेले दिसत आहेत। विश्वधरोहर आणि वर्ल्ड हेरिटेज असलेलं एक महाराष्ट्र आणि भारताचं वैभव ते म्हणजे एलोरा केव्ज। सोबतच याच्या समोरच एक्झॅक्टली आपल्याला बघायला मिळते ह्या एलोरा केव्जची असलेली लोकेशन मॅपिंग। या इथे तुम्ही बघू शकता कुठली केव कुठे आहे। चला तर मग जाऊयात। तर मित्रांनो, जवळपास इसवी सन 5व्या ते 7व्या शतकात बनवलेली ही आहे वेरूळ लेणी। आणि या इथे ह्या लेण्या बनवण्यासाठी लागलेले होते जवळपास 500 ते 700 वर्ष। अशा प्रकारची एक अविश्वसनीय भारताचं सांस्कृतिक धरोहर असलेलं हे आहे ठिकाण। या लेण्यांमध्ये ना सगळ्यात महत्त्वाची लेणी म्हणजे ते आहे कैलासा मंदिर। ह्या मंदिराबद्दल एक वेगळं एक आकर्षण आहे। आणि बाकी यामध्ये काही 2-3 लेण्या आहेत ज्या बुद्ध धर्मामध्ये जातात आणि 4-5 लेण्या आहेत ज्या जैन धर्मामध्ये जातात। असा सगळा आहे इथे। 17 ते 34 नंबरच्या केव्ज इकडे आहेत। सही आहे ना? खूप सेकंड टाइम येतोय भाई मी इथं, या आधी पण आलेलो। मित्रहो, वेरूळ लेणी हे ठिकाण छत्रपती संभाजीनगर शहरापासून सुमारे 30 किलोमीटरवरती आहे आणि सह्याद्रीच्या 7 माळा पर्वतरांगेतील डोंगरात साधारणतः 5व्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या ह्या लेण्या आहेत। आतमध्ये प्रवेश केल्यानंतरच आपल्याला बघायला मिळतात ह्या भिंतींवरती कोरलेल्या देवी देवतांच्या मूर्त्या। आणि या इथे बघा तुम्ही किती सुरेख काम केलेलं आहे। या इथे बऱ्याच ठिकाणी आपल्याला महाभारत आणि रामायणातील कथांवरती आधारित चित्र बघायला मिळतात। आणि या इथे असलेला हा आहे उंच स्तंभ, एक उजव्या हातावरती आहे आणि एक डाव्या हातावरती आहे। दोन्ही साईडला असलेले हे 2 उंच स्तंभ आहेत। आणि आतमध्ये आल्यानंतर बघा या इथे स्तंभाच्या बाजूलाच असलेल्या ह्या कार्विंग्स, एवढ्या सुपर कार्विंग्स आहेत की ह्या कार्विंग्स घारापुरीतील एलिफंटा केवची आठवण करून देतात। आणि या इथे उंच हत्ती कोरलेला आहे नेक्स्ट टू स्तंभ। तर मित्रांनो, या इथे जवळपास एकूण 34 लेण्या आहेत, ज्यापैकी 12 बुद्ध लेण्या आहेत, 17 हिंदू लेण्या आहेत आणि 5 ह्या जैन लेण्या आहेत। अब कुठं पाहू काही समजत नाही आहे सर।
1951 साली भारत सरकारने ह्या ठिकाणाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. अँड देन 1983 साली या ठिकाणाला वर्ल्ड हेरिटेज म्हणून नाव नोंदवण्यात आले. मित्रहो, कैलास मंदिराचं असलेलं अद्भुत स्थापत्यशास्त्रयुक्त बांधकाम मनमोहित करून जातं. त्याचं बांधकाम केलंय राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्णा प्रथम इसवी सन 757 ते 783 या काळात. हे मंदिर केवळ आणि केवळ एका खडकात कोरलं गेलं आहे, ज्याची लांबी आहे 276 फूट आणि रुंदी आहे 154 फूट. एवढ्या अवाढव्य पर्वतामध्ये कोरलेलं हे ऐतिहासिक धरोहर नेहमी ही गोष्ट पाहण्यासाठी आपल्याला आकर्षित करते. मित्र, खास सांगायचं झालं तर लेणी क्रमांक 10 मध्ये राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग यांचा शिलालेख आढळतो. त्यांचा शिलालेख अजूनही तिथे जपण्यात आलाय. आणि ही लेणी हैदराबादच्या निजामाच्या नियंत्रणात सुद्धा काही काळ होती असं इतिहासात नोंद आहे. मी चक्कर मारतोय मंदिराच्या चारही बाजूंनी, सो दॅट तुम्हाला चारही बाजूंनी केलेलं कार्विंग बघायला मिळेल. हे जे एकच दिसतंय आपल्याला समोर ते आहे कैलासा मंदिर. बाकीच्या लेण्या अजून दुसरीकडे आहेत. हे फक्त आणि फक्त एक कैलासा मंदिर आहे. ह्या मंदिराच्या रचनेबद्दल बोलायचं झालं तर भव्य द्वार आहे, मंडप आहे आणि 2 उंच स्तंभ आहेत. स्तंभांच्या बाजूलाच भले भले मोठे हत्ती आहेत. खूप सारे फॉरेनर्स आहेत भाऊ इथं, खूप सारे. ही आहे मंदिराच्या आतली बाजू. हा आहे सभा मंडप आणि त्या तिथे समोर आहे शिवपिंड. आधी आपण गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊया. या इथे आज गर्दी आहे आणि गाईड दादा सांगत होते की ही गर्दी नॉर्मल आहे म्हणून. जेव्हा तुम्ही व्हॅकेशन पिरियडमध्ये याल तेव्हा पीक गर्दी राहते, पीक. आणि या इथे बघा तुम्ही किती सुंदर शिवपिंड आहे. या इथे आहेत गणपती बाप्पा. आणि ही बघा मंदिराच्या बाजूची असलेली कार्विंग्स. कैलासा मंदिराच्या बाजूला 2-3 छोटे छोटे मंदिर आहेत. मित्र हो, कर्नाटकातील विरूपाक्ष मंदिर व कांची येथील कैलास मंदिर या दोन्ही मंदिरांचा या इथे प्रभाव आपल्याला दिसून येतो. आधी कळस मग पाया या रचनेतून तयार करण्यात आलेली ही शिल्पकला या इथे पाहायला मिळते. जाणून घेऊयात या मंदिराला कैलास मंदिर का म्हणतात. कैलासावरती कैलासपती शिव पार्वती बसलेले असून रावण खालच्या बाजूने कैलास पर्वत उचलून हलवतो. या इथे बघा तुम्ही एक फोटो टाकतोय मी. म्हणून ह्या मंदिराला किंवा ह्या लेणीला कैलास लेणी असं म्हणतात. संशोधकांचं असं मत आहे की ही लेणी कोरण्यासाठी किंवा हे जे मंदिर आहे हे हा सगळा भाग कोरण्यासाठी जवळपास 150 वर्ष लागली असावीत असा त्यांचा प्राथमिक अंदाज आहे. या इथे नंदी महाराज आहेत बाबा. हे लोक बाय, अरे भाई नंदी बाबाजवळ तू चप्पल घालून चालला आहे. आता लोक एवढे फॉरवर्ड झालेत आणि म्हणजे त्यांना कल्चरचं पण काय पडलेलं नाही आहे. तर मंदिरात पण नंदी महाराजांच्या शेजारून ते शूज आणि चप्पल घालून जातात. जमाना बदल गया. मित्र, मंदिराच्या आतमध्ये असलेल्या छतांना जे कार्विंग केलेलं आहे ना त्याचे मी काही फोटोज घेतलेत. ह्या एवढ्या वरतून ना डोळे फिरत आहेत अक्षरशः. त्या तिथे 4 सिंह आहेत, त्या तिथे 2 सिंह, त्या तिथे 4 सिंह परत. आणि हे 2 स्तंभ आहेत इकडनं आणि तिकडनं. आणि हे आहे कैलासा टेम्पल असं आहे इथे. हे या मंदिराचं गेट, पण हे आहे बंद.
आतमध्ये अरे भाई आतमध्ये एक रस्ता आहे बट तो बंद आहे त्यामुळेच बहुतेक हे बंद आहे. किती सही आहे आर्किटेक्चर. लुक ॲट द कार्विंग्स. आणि ह्या इथे आहे एक शिवपिंड. हर हर महादेव. काही विदेशी संशोधकांचं हे सुद्धा मत आहे की हे मंदिर आणि ह्या लेण्या एलियनने बनवल्या असाव्यात. कारण त्या काळामध्ये भारतीय लोकांकडे खरंच अशा प्रकारची कुठली टेक्नॉलॉजी होती की नाही याबद्दल त्यांना संभ्रम आहे. हे आमचे हनुमानराव दिसू राहिले का कॅमेऱ्यामध्ये? आणि काही विदेशी संशोधक हे सुद्धा म्हणतात की कैलासा मंदिराखाली आणि या लेण्यांच्या खाली एक हिडन सिटी सुद्धा असू शकते. तर मित्र अजून बऱ्याच लेण्या आणि दुसऱ्या काही ऐतिहासिक धरोहर आहेत ज्या आपल्याला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळतील. त्यामुळे हा ब्लॉग मी इथेच ओव्हर करतो. तो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असलेल्या मित्रांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.